जास्त दुःख कधी होतं माणसाला, जेव्हा त्याच्यापासून काहीतरी हिरावून घेतलं जातं तेव्हा. अनफॉर्च्युनेटली सोशल मीडियाच्या जगामध्ये लोक वेदनांची चढाओढ लावत आहेत. तुला झालं ते जास्त वाईट का मला झालं ते जास्त वाईट? नाही, माझं जास्त वाईट. माझी काहीतरी अपेक्षा आहे, हे समोरच्या व्यक्तीला स्वतःहून कळावं. इथे मी दुखावला जातोय. मी रिलेशनशिपमध्ये पडणारच नाही, मला ब्रेकअपची भीती वाटते. त्याचा अनुभव सुद्धा किती महत्त्वाचा आहे आपल्या स्वतःसाठी. काटा रुते कोणाला, आक्रंद तात कोणी, माझं फुलही रुतावे. हे असं काही काही जणांचं नशीब असू शकतं की मला टोचतंय ते काय आहे. लोकांना तो काटा दिसतो आहे, तो मला काटा वाटतोय का? लोकांना ते फुल दिसतंय पण मला काट्यासारखं लागतंय का? ह्याच्यातला मी महत्वाचा आहे. बऱ्यापैकी पॉप्युलर टर्म जी सगळे भावनिक गोष्टीत वापरतात ती म्हणजे हिलिंग. ते भावनिक हिलिंग कसं शक्य आहे? माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, माझी कोणी काळजी करत नाही, आणि मग मी त्या माझ्या दुखावलेपणाला माझ्या स्वभावाचा, माझ्या व्यक्तित्वाचाच भाग बनवून टाकतो, आणि मग ते मी स्वतःला तसं बनवतो. असं होतं का? आणि होत असेल तर असं का होतं? म्हणजे मी जर हर्ट असेल आणि मी त्याच्यावरती काहीच काम नाही केलं तर काय होतं? आनंद सुद्धा लपवून ठेवता येत नाही आणि दुःख सुद्धा लपवून ठेवता येत नाही. ते कुठेतरी आतमध्ये खायला सुरुवात करतं. अति टोकाला जेव्हा जातं वेदना, तेव्हा मेंदू ती वेदना शट ऑफ करायला शिकतो. तर तुमच्या भावना तिथे बधीर होतात. तर नेमकं करावं काय? कधी कधी लोकांना न्याय हवा असतो, पण आता पु ल देशपांडेंनीच सांगून ठेवलंय की कोर्टामध्ये न्यायाधीश जो निकाल देतात त्याला न्याय म्हणायचं असा कायदा आहे. मला त्रास होतो आहे, इट इज ओके. इथून त्याची सुरुवात व्हावी लागते त्या जाणीवेची, की जर ॲक्सेप्टन्स लेव्हललाच जर ते पोहोचलं नाही, त्याचं काही करता येत नाही आपल्याला. हा, मला तू हे करणं बंद केलं पाहिजेस असं जर बोट असेल तर मग मात्र तुम्ही आणि तुमचं दुःख, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की मला हर्ट करू नकोस, किंवा आय एम हर्ट, मला वेदना होतीये, मला त्रास होतोय. नेमकी ही हर्टची भावना काय आहे? ज्यावेळेस आपण हर्ट होतो त्यावेळेस आत नेमकं काय वाटत असतं? नेमके कसे हर्ट होतो आपण? प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने हर्ट होतो का? एकाच गोष्टीने दोन वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने हर्ट होऊ शकतात का? हे सगळं शोधण्याचा खरं तर आजच्या एपिसोडमध्ये प्रयत्न होता. डॉक्टर भूषण शुक्ल जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांनी या एपिसोडमध्ये मार्गदर्शन केलं आहे. माझेही बरेचसे डाऊट्स, मिथ्स या एपिसोडमधनं क्लिअर झाले आहेत. खूपच मजा येणार आहे तुम्हाला सुद्धा. आणि ऑल्सो वी आर व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड विथ भारती हॉस्पिटल्स. त्यांचं 1992 पासून सायकॅट्री डिपार्टमेंट कार्यरत आहे. कोणत्याही पद्धतीच्या मार्गदर्शन आणि काउन्सिलिंगसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्याकडे उपलब्ध आहे. LGBTQIA+ मेंटल हेल्थ असेल, चाइल्ड गायडन्स असेल, ॲडिक्शन असेल, किंवा ज्येष्ठांसाठीचे त्यांच्याकडे वेगळे क्लिनिक्स उपलब्ध आहेत. तर त्यामुळे कोणत्याही पद्धतीच्या मेंटल हेल्थ काउन्सिलिंगसाठी, सेवेसाठी जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर त्यासाठीचे भारती हॉस्पिटलचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग भावना वाटते मला. म्हणजे असा प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात हे क्षण येतात ज्यावेळेस आपल्याला असं हर्ट वाटतं, ज्यावेळेस आपल्याला दुखावलं गेल्यासारखं वाटतं. मला खरं तर हेच समजून घ्यायचं सुरुवातीला, की ज्यावेळेस आपण म्हणतो की मी दुखावलो गेलो आहे किंवा दुखावले गेली आहे, त्यावेळेस नेमकं काय होतं? म्हणजे कारण ही भावना तशी खूप क्लिष्ट वाटते. म्हणजे जी रागाच्या जवळ जाणारी वाटते, गिल्टच्या जवळ जाणारी वाटते, त्यात सॅडनेस आहे. नेमकं ज्यावेळेस आपण म्हणतो की हर्ट, आय एम हर्ट, किंवा मी दुखावलं गेलो आहे, त्यावेळेस नेमकं काय होतं आहे? एक गमतीशीर गोष्ट तू पहिल्याच वाक्यामध्ये दाखवली आहेस त्याची, की तू पूर्ण पॅसिव्ह व्हॉइस वापरलेला आहे, की मी दुखावलो गेलो आहे. सो ह्याच्यात करता कोणीतरी वेगळा आहे. ही दुखावले जाण्याची खूप महत्त्वाची एक गोची आहे, की आपण त्याच्याबद्दल जेव्हा ऐकतो, जेव्हा लोक त्याच्याबद्दल बोलतात, तेव्हा असं लक्षात येतं की लोक त्याच्या आजूबाजूनी बोलत आहेत. बरोबर. मला त्रास झाला, मला दुःख झालं, मला लागलं, आय एम हर्ट, असं नाही बोलत. ते फक्त शारीरिक वेदनेच्या वेळेस बोलतात. मानसिक किंवा भावनिक वेदनेच्या वेळेस लोक असं मला दुखावल्यासारखं वाटतं आहे, म्हणजे अरे तू दुखावला आहेस का नाही, जरा स्पष्ट बोलणं. हा जो भाग आहे की मला ही भावना आहे, ह्याच्याबद्दलचंही अवघडलेपण इतकं आहे की त्याच्याबद्दल आपण धडधडीत, स्वच्छ, प्रथमपुरुषी, एकवचनी अशा ह्याच्यात बोलतच नाही. सो ही इतकी कॉम्प्लिकेटेड, इतकी नाजूक
लपवून ठेवायची, मग दाखवायची का नाही दाखवायची, म्हणजे स्लीवलेस तर घालायचा आहे पण दोन्ही खांद्यांवरनं पदार्थ घ्यायचा आहे, वाली जी भावना आहे ही फार कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे ज्यावेळेस असे कुठल्याही पद्धतीचं मला असं हर्ट वाटतंय किंवा मी हर्ट झालोय त्यावेळेस नेमकं कुठे तो त्रास होतोय, म्हणजे तो माझ्या मनाला त्रास होतोय की माझ्या समोरच्या व्यक्तीकडनं असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तो त्रास आहे, की माझा स्वतःबद्दलची एक इमेज आहे त्याला तडा गेलेला आहे. कारण हे अल्टिमेटली होतं ना की मला असं कसं बोलू शकतो किंवा हा माझ्याशी किंवा ही माझ्याशी असं कसं वागू शकते, किंवा माझ्याबद्दल असं होऊच कसं माझ्याबद्दल असं कसं होऊ शकतं. तर नेमकं हे जे दुखणं आहे ते नेमकं कुठलं दुखणं आहे? अगदी त्याचं पूर्ण डिसेक्शन करून थेट हाडापर्यंत जायचं म्हटलं, मज्जेपर्यंत जायचं म्हटलं तर हे अपेक्षाभंगाचं दुःख आहे. अपेक्षाभंग हे दुःखाचं सर्वात महत्त्वाचं मूळ आहे. खरं तर तेवढं एकच मूळ आहे, बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावरती लागलेली आवरणं आहेत, की त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या विशिष्ट व्यक्तीकडून त्या विशिष्ट परिस्थितीकडून तिथे असलेल्या सर्व त्या कॉम्बिनेशनमधून माझी एक काहीतरी विशिष्ट अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा ते आपल्याला कळणं, ते रिअलायझेशन, आणि त्या रिअलायझेशनला आपली भावनिक रिॲक्शन काय आहे, प्रतिक्रिया काय आहे, ह्याच्यावर ते दुःख ठरतं. हे ते दुःख आहे. कारण अगदी सरळ साध्या ह्याच्यात बोलायचं तर दुःख कधी होतं माणसाला, जेव्हा त्याच्यापासून काहीतरी हिरावून घेतलं जातं तेव्हा दुःख होतं. दुःख हे नेहमी हिरावून घेतल्याचं असतं, बाकी कशाचंच नसतं. त्यामुळे हे काहीतरी तिथे हिरावून घेतलेलं आहे, आणि ते काय आहे न कसं आहे न कोणी केलेलं आहे न कशा प्रकारे केलेलं आहे ह्याच्यावर तो अपेक्षाभंग आणि त्यातनं येणारं दुःख ठरतं. त्याच्यामुळे जेव्हा काहीतरी भयंकर दुःखद गोष्ट होते तेव्हा लोक ॲक्च्युली आजारी पडतात. त्यांना ॲक्च्युली शारीरिक त्रास होतो, छातीत कळ आल्यासारखी वाटते असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ॲक्च्युली छातीत कळ आलेली असते, इथे कुठेतरी काहीतरी होतं, पोटात खड्डा पडतो. हे जे आपले सर्व भावनेचे शारीरिक शब्द आहेत ते ते त्याच्यामुळे येणार आहेत. मला एक पेशंट आठवतो माझा, की त्याला काहीतरी ना मी भावनिक नाही आहे ह्याचा एक खूप प्रचंड गर्व होता, किंवा त्याने असं त्याच्या काही अनुभवांमुळे असेल असं ठरवलं होतं की मी भावना जाणवून घेणार नाही आहे. भावना हा प्रॉब्लेमॅटिक भाग असतो. आणि त्याला त्याच्या जीपीनी जेव्हा माझ्याकडे पाठवलं, ही जुनी गोष्ट आहे, जेव्हा मी ॲडल्ट पेशंट्स बघायचो तेव्हाची, तर त्यांना विचारलं की काय आला आहात तुम्ही मला भेटायला. तर त्यांनी सांगितलं अहो डोळ्यातनं येणारं पाणीच थांबत नाही आहे, मला माहिती नाही तुमच्याकडे का पाठवलं, माझ्या डोळ्यात सारखं पाणी येतं आहे. आणि तो ॲक्च्युली खूप सिरियसली डिप्रेस्ड होता. तो माणूस भयंकर दुःखी होता, त्याचं रडू थांबत नव्हतं. आणि त्यांनी त्याचं वर्णन असं केलं की माझ्या डोळ्यातनं पाणीच थांबत नाही, बघा ना आता तुमच्याशी बोलताना पण सारखं माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे, का पाणी येतं आहे मला माहिती नाही. इतकं त्यांनी त्याचा शारीरिक जो कॉम्पोनंट आहे त्या भावनेचा तो आणि आतमध्ये जाणवणारा अनुभव ह्याच्यात इतकी फारकत करून घेतली होती की जणू आतमध्ये त्यांनी 2 देश बनवले होते, की ज्याची जी मधली बाउंड्री होती त्यातनं काही इकडचं तिकडे जात नव्हतं, पण ते दिसायला इतकं ढळढळीत होतं की अरे हा प्रचंड दुःखात आहे. आणि ती मानसिक वेदना होती ती, कारण काहीतरी दुःखद घटना घडली होती त्याच्या बाबतीमध्ये. सो हा जो भाग आहे हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे, की आपण हे जे डिसेक्शन करायला बसतोय की यातलं बघू शरीर कुठे आणि यातलं मन कुठे आहे, तर असं तुम्हाला कधीच सापडणार नाही. ते प्रेमासारखं आहे की प्रेम मनात आहे पण प्रेम दुसऱ्यावर आहे, तर त्याच्यासाठी ती व्यक्ती पण लागते आणि त्याच्यासाठी तो अनुभव पण लागतो. तर त्या व्यक्तीचा आपल्याला असलेला अनुभव हे प्रेम आहे, तशातली ही वेदना आहे. वाव. आपल्याला ओळखता येतं का की मला मी दुखावलो आहे किंवा मला काहीतरी मानसिक भावनिक काहीतरी जखम झाली आहे, इजा झाली आहे, हे ओळखता येतं का? कारण बऱ्याचदा होतं असं की आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या इमोशन्सला वेगवेगळ्या भावनांना वेगळं करून बघता येत नाही. आपल्याला त्यावेळीच फक्त काहीतरी डिस्कम्फर्ट जाणवतो आणि आपण ते काहीतरी झटकून टाकतो. मला मी हर्ट आहे हे ओळखता येतं का? म्हणजे असं काही मानसिक भावनिक किंवा शारीरिक असे काही संकेत काही साईन्स शरीर देतं का, किंवा ज्यातनं मला कळू शकतं का मी आता दुखावलं गेलो आहे किंवा गेले आहे? हे जसं क्रेडिट कार्डचं बिल आता भरणं शक्य नाही आहे, तर बिल आलं की ते फाडून टाकायचं, त्याच्याकडे बघायचं पण नाही, तशातला हा प्रकार आहे. आणि मग ते कुठेतरी अंधारात कोपऱ्यात तुम्ही अर्धवट झोपेत असताना तुम्हाला ते धरतं आणि मग सगळा हिशोब एकदम वसूल करायला जातं. त्यामुळे मला त्रास होतो आहे आणि
इट इज ओके, त्रास होणं इज ओके. हो. इथून त्याची सुरुवात व्हावी लागते त्या जाणीवेची, की जर ॲक्सेप्टन्स लेव्हललाच जर ते पोचलं नाही हो. तर त्याचं पुढे काही होऊ शकत नाही, त्याचं काही करता येत नाही आपल्याला. त्यामुळे जर पुढे त्या भावनेचं काहीतरी करायचं असेल, सकारात्मक असेल, काही प्रकारे असेल, तर त्या ॲक्सेप्टन्सनी सुरुवात करावी लागते की हो मला दुखतं आहे, मी दुखावलो आहे, आय एम हर्टिंग. हे स्वतःला सांगणं हा त्याचा पहिला भाग आहे. बऱ्याचदा होतं असं ना की ती दुखण्याची जी प्रक्रिया असते ती अर्थात एक बाजूने नसते. म्हणजे अर्थात त्यात किमान 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती बऱ्याचदा इन्व्हॉल्व्ड असतात. मग हेही होतं अर्थात की मी स्वतःच्याच ॲक्शन्सने दुखावलो गेलो आहे आणि स्वतःलाच ती भावनिक मानसिक इजा करून घेतली आहे. पण बऱ्याचदा ज्यावेळेस हर्ट फिलिंग होतं त्यावेळेस कुणीतरी एक वेगळी व्यक्ती इन्व्हॉल्व्ड असते. सगळ्यांच्या बाबतीत एखादी ती होणारी कृती याची सिमिलर रिॲक्शन येईलच असं नाही. तर ज्यावेळेस हा हर्ट येतो किंवा ही दुखावण्याची भावना येते त्यावेळेस ती सगळ्यांवर एकसारखी दिसते का आणि सगळे त्याच पद्धतीनं त्याच्यावर रिॲक्ट करतात का? हे थोडं डिसेक्ट करायची गरज आहे. ओके. कारण तू जे म्हणतो आहे की कुणीतरी काहीतरी करायचं आणि मग त्याचा मला त्रास होणार, हो. आणि या 2 व्यक्तींमध्ये घडलेली ही घटना आहे. बरोबर. आय डोंट ॲग्री विथ दॅट. ओके. कारण तीच गोष्ट वेगळ्या व्यक्तीने केली तर आपली रिॲक्शन वेगळी असते. हो. ह्याचा अर्थ दरवेळी, इनफॅक्ट 100% वेळा ही फक्त दुसऱ्याकडून किंवा दुसऱ्याकडे बोट दाखवायची गोष्ट नाही आहे. माझा अनुभव काय आहे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मी असं नाही म्हणत आहे की जगात अन्याय नाही आहे, डोंट गेट मी रॉंग, ऑफकोर्स अन्याय आहे, 100% अन्याय आहे. पण त्याच अन्यायाला प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी येते. तर त्यातला जो मी आहे तो ह्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. हे जर सोडवायचं असेल तर फोकस त्या मीवर असावा लागतो. नाही तर तुम्ही जर दरवेळी जगाकडे बोटं दाखवत बसलात तर तुमची अशी अपेक्षा राहील की जगाने हे बदलावं, मला ह्याचा त्रास होतोय तर तू तसा वागू नकोस. पण ह्याच्यातला जो सापेक्ष भाग आहे हा गरजेचा आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की काहीतरी माझ्यामध्ये असं आहे जे या प्रसंगात दुखावलं जात आहे. तर जर व्यक्ती म्हणून मला स्वतःची वृद्धी करायची असेल, मला जर मानसिक वाढ माझी हवी आहे, मला जर त्या लेवलचा अवेअरनेस हवा आहे, मला जर ते आत्मज्ञान हवं आहे, आध्यात्मिक भाषेत ज्याला आत्मज्ञान म्हणतात, जे प्रॅक्टिकल भाषेमध्ये स्वतःचं भान असणं आहे, तर मला स्वतःवर फोकस ठेवावा लागेल. मी दरवेळी दुसऱ्याकडे जर बघत राहिलो तर मला आतमध्ये काय चाललं आहे हे कधीच सापडणार नाही. साधा प्रसंग आहे, एक माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि तो केळाच्या सालावरनं घसरून पडला. तर आता ह्याच्यात तुम्ही कोण आहात या ड्रामामध्ये त्याच्यावरनं तुमची इमोशनल रिॲक्शन ठरणार आहे. तुम्ही जर ते साल फेकणारे असाल तरीसुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटतं आहे का तुम्हाला हसू येतं आहे हे तुमच्या जडणघडणीवर ठरणार आहे. तो जर माणूस घसरून पडला तर त्याची त्याला रिॲक्शन काय असणार आहे हे त्याच्या जडणघडणीवर असणार आहे. तुम्ही जर फक्त बघणारे आहात, ज्याला तिथे केळाचं साल आहे हेही माहिती नव्हतं, त्याला फक्त घसरून पडलेला माणूस दिसतोय, तर त्याची या सर्व गोष्टीला कशी रिॲक्शन येणार आहे हे त्याच्या जडणघडणीवर ठरणार आहे. प्रसंग तोच आहे की चालणारा माणूस केळाच्या सालीवरनं घसरून पडला आणि त्याला तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे आणि तुमची जडणघडण काय ह्याच्यावर तुमची रिॲक्शन पूर्णपणे बदलणार आहे. तर ह्याच्यात तुम्ही महत्त्वाचे आहात. त्याच्यामुळे दरवेळी जेव्हा ती वेदना होते, जेव्हा काहीतरी दुखतं आहे, तेव्हा ते मला दुखतं आहे तर त्या मीकडे बघायची गरज आहे, तर आत्मवृद्धी होणार आहे. त्याच्यात फार जबाबदारी आहे, म्हणजे ॲक्ट तर दुखावून घ्यायचं आणि वर जबाबदारी घ्यायची अवघड आहे. बापरे, म्हणजे माझ्या दुःखाचं कारण मीच आहे, म्हणजे बुद्धाकडे गेलो आपण. अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली बुद्धानेच त्याचं ते खरं उदाहरण अर्थ दिलेलाच आहे आपल्याला लावून. 2500 वर्षापूर्वी सोडवून ठेवलेला प्रश्न आहे. फक्त आपल्याला ते उत्तर वापरायचं आहे का, ती मेथड वापरायची आहे का, हा तेव्हा बुद्धाने ज्या गोष्टीबरोबर बुद्धाची मारामारी झाली तीच प्रत्येकाच्या आतली मारामारी आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये तो बुद्ध शांतपणे कोपऱ्यात वाट बघत बसलाय की कधी तू जबाबदारी घेशील आणि कधी ही वेदना माझी आहे म्हणशील आणि कधी त्याच्यावर उपाय करायला घेशील. जोवर तू ती जबाबदारी घेत नाही तोवर मी इथे बसलेलो आहे, तो बाकीच्या जगाकडे बघत बस. मला परत थोडंसं कारणांकडे जायचं आहे की का दुखावलं जातं. म्हणजे जर मी आता हे लक्षात येतं आहे की
जी काय वेदना मला जाणवतीये, जी काय वेदना मला होतीये, त्रास होतोय, त्याचं कदाचित कारण मीच आहे. ते माझ्यातनंच आतनं माझी काहीतरी इन्सिक्युरिटी आहे. माझ्यातलंच काहीतरी एक लपलेलं आहे, जे कोणीतरी पॉइंट आउट केलंय. माझी गरज आहे. माझी गरज आहे, माझी अपेक्षा आहे त्याला काय समोरच्या व्यक्तीने. इन्सिक्युरिटी म्हणावं? माझी गरज आहे. हम्म. हो. माझी काहीतरी अपेक्षा आहे. मला काहीतरी हवं आहे. हे समोरच्या व्यक्तीला स्वतःहून कळावं हो. आणि त्यांनी त्याला साजेसं मला ज्यांनी खूप छान वाटेल असं काहीतरी मला द्यावं. आणि ह्याला मी प्रेम म्हणतो, की मग तर तुला कळलं पाहिजे मला काय हवंय ते, जर आपण इतके वर्ष एकत्र आहोत तर. आणि जर ते तुला कळत नसेल तर ह्याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेमच नाही. हो. हे दुःख आहे. इथे मी दुखावला जातोय. खरी जबाबदारी माझी आहे. मी खरंच ते स्पष्ट बोललो आहे का? दुसऱ्याशी बोलणं तर सोड, स्वतःशी बोललो आहे का? मी मला कबूल केलं आहे का स्वतःला, की मला अमुक एक गोष्ट हवी आहे हम्म. आणि ह्याच्या पायी माझा जीव तिळतिळ तुटतो आहे, असं मी स्वतःला कबूल केलं आहे का? ढोबळ गोष्ट घेऊया, मला 7 लाख रुपयाचं घड्याळ घ्यावंसं वाटतंय. परवाच ओमेगाची जाहिरात बघितली आहे पेपरमध्ये आणि स्वप्न पडतायत आता त्या ओमेगाची. पण 7.5 लाख रुपयाचं घड्याळ मी स्वतःसाठी घ्यावं का? ह्याच द्विधेत मी अडकलेलो आहे. मग ते कुणीतरी जर घेऊन दिलं का मग मी उगाच तो इथे तिथे पेपर उघडा टाकत फिरणार आहे, त्या घड्याळाबद्दल चर्चा करणार आहे आणि किती कसं वाटत असेल ना. पण मग तेव्हाच बोलतानाही मी असंही म्हणणार की 7.5 लाख रुपये कोणी घड्याळात घालतं का? तिथे माझा मध्यम वर्ग आड येणार आहे की मग त्या 7.5 लाखात मला दुसरं काय काय करता येईल, मी ते स्वतःवर खर्च माझ्याकडे ते आहेत का नाही हा इथे प्रश्नच नाही आहे. इतक्या महागाची वस्तू किंवा ती मला इतकी वाटणे आणि त्याच्याबद्दल, ह्याला ॲम्बिव्हॅलन्स म्हणतो ना आपण, की 2 परस्पर विरोधी भावना त्या एकाच गोष्टीबद्दल आहेत. आणि जेव्हा दुसऱ्याच्या वागण्यातनं हा ॲम्बिव्हॅलन्स तीव्र होतो, की मला हवंही आहे आणि भीतीही वाटते आहे, तर तेव्हा मी त्याच्यावर रागवतो की तुझ्यामुळे मी दुखावला गेलो. तर हे पुन्हा एकदा की ह्याच्यात आतमध्ये खूप खोल बुडी मारायची गरज आहे, की मला काय हवं आहे. ते कदाचित मला खूप लाजिरवाणं असेल, पण ते मला हवंय हे तरी मी म्हणायला तयार आहे का? हम्म. निदान स्वतःशी तरी बोलायला तयार आहे का? कारण मी जर ते अजून स्वतःशीच बोललो नसेल तर आय कॅन गॅरंटी यू हे माझ्या आजूबाजूच्या कोणालाच माहिती नाही आहे. कारण माझ्या मनात त्याची खात्री होईपर्यंत ते माझ्या वागण्यात, बोलण्यात, असण्यात प्रतीत होणार नाही आहे, ते बाकी कोणाला कळणार नाही आहे. आणि मी फक्त दुःख वाटून घेत राहणार की अरे कोणाला कळलंच नाही. मला ते जत्रेतला पोपट सगळ्यांना सांगतो ना की कसं ना तुमच्या मनात असतं, पण ते तर कोणाला कळतच नाही ना, लोकांकडनं तुम्ही नेहमीच दुखावले जाता ना. आणि प्रत्येकाला वाटतं की हे माझं किती पर्सनलाइज्ड ॲनालिसिस या जत्रेतल्या पोपटाने दिलेलं आहे. कारण तीच युनिव्हर्सल इमोशन आहे. तर पहिल्यांदा स्वतःशी कबूल करायला पाहिजे की माझं दुःख काय आहे, माझी गरज काय आहे, आणि गरज पूर्ण नाही झाली तर ते दुःख आहे आणि मग ते मी इतरांवर ढकलतो आहे. मला का नाही सांगवत माझ्या आईला, बायकोला, मुलीला, वडिलांना, मुलाला, मित्राला, मैत्रिणीला की अरे मला अमुक अमुक हवं आहे, मला ते तुझ्याकडून हवं आहे. कारण त्याच्यात भीती आहे, ही व्हल्नरेबिलिटी आहे. दुसऱ्या कोणाला तरी माझ्या सुखाचा उत्तर, माझं सुख हे तू काहीतरी करण्यामध्ये आहे, तेव्हा मी त्या व्यक्तीला ती पॉवर देतोय. मग ही व्यक्ती ही पॉवर कशी वापरेल याचीही मला खात्री नाही आहे. त्याच्यामुळे मी ते ना स्वतःला कबूल करतोय ना इतरांना सांगतोय. मग ते त्यांच्या डोक्याने काहीतरी करतायत, दुःख तर मला होतंय, पुन्हा मी त्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकतोय. हा किती गुंताय बघ ना. त्याच्यामुळे जर दुखवून घ्यायचं नसेल तर दुखवून घ्यायची तयारी दाखवावी लागते. बापरे. असं हे झेन कोडं असल्यासारखं होऊन बसलंय. पण एक प्रश्न असा पडतो की जर हे सगळं त्या अपेक्षांभोवती आहे, कारण अर्थात माझी स्वतःकडनं काहीतरी अपेक्षा आहे, गरजांमधनं. कारण अपेक्षा म्हटलं की परत ते काहीतरी थोडं लांब जातं की अशी अपेक्षा असावी का नसावी. ही माझी गरज आहे, मायेची, प्रेमाची, मोठेपणाची, आपुलकीची, दुसऱ्यांनी मोठा म्हणावा अशी, चांगलं वागवावं अशी, आदराने वागवावं अशी, ही माझी गरज आहे माणूस म्हणून. हो, म्हणजे त्याला अपेक्षा म्हटलं तर परत शुगर कोटच करतोय आपण, त्यातून परतही लांब पडतोय. मग ती समोरच्यानं पूर्ण करण्याची गोष्टच राहून जाते. ही माझी गरज आहे आणि मी माणूस आहे, या माझ्या गरजा असणार आहेत. या गरजा असणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे. हत्तीला मोठेपणा नाही लागत ना, त्याचा माहूत त्याच्याशी प्रेमाने वागला तर त्याला पुरेसं असतं. समोर 3,000 लोक आहेत का 5,000 लोक, यांनी हत्तीला नाही फरक पडत, मला पडतो कारण मी माणूस आहे. असंही बऱ्याचदा होतं की आपल्याला ना आपण टाळतो
ती भावना म्हणजे एकतर अनकम्फर्टेबल भावना आहे. मला स्वतःबद्दल वाईट वाटतंय. मला कायम असं वाटतं की कुणीतरी माझ्याशी वाईट वागलेलं आहे. कारण अर्थात पहिल्यांदा वरकरवी ती दिसणारी भावना म्हणजे कुणीतरी माझ्यासोबत इनजस्ट वागलं आहे, माझ्यासोबत योग्य वागलेलं नाही आहे आणि त्यातनं मला होणारा हा त्रास आहे. मग ते कुठल्याही कारणाने असो. बऱ्याचदा आपण ते एक्सपिरियन्सच करत नाही. म्हणजे मला मी ती भावनाच माझ्यावरती हावी होऊ देत नाही आणि मग मी फक्त समोरच्याचं सॉरी ऐकतो आणि मी ती बाजूला सरकवून देतो. तर नेमका हा जो हर्ट असण्याचा किंवा दुखावण्याचा अनुभव कसा आहे आणि तो अनुभवाला जाण्यासाठी पण मग तो अनुभव घ्यावा पण? कारण त्यातनं काय होतं, जर मी कायमच दुखावण्यापासून लांब राहिलो, म्हणजे खूप जण होतं ना, की नाही मी रिलेशनशिपमध्ये पडणारच नाही, मला ब्रेकअपची भीती वाटते. मी कोणाशी फार माझा एक मित्रांसोबतचा अनुभव चांगला नव्हता. मी कोणासोबत इतकी घट्ट मैत्री करणार नाही, त्यातनं मला त्रास होतो. तर आपण त्याला स्वतःला तसे अडवतो सुद्धा. तर ती भावना नेमकी कशी आहे आणि त्याचा अनुभवसुद्धा किती महत्त्वाचा आहे आपल्या स्वतःसाठी? पुन्हा पुन्हा आपण बुद्धापर्यंत जाऊन पोहोचणार आहोत. कारण बुद्ध व्हायच्या आधीचा सिद्धार्थ गौतम, तर त्याला असं काही होऊ नये, कारण असं काही झालं तर त्यातनं त्याला विरक्ती येणार आहे हे त्याच्या वडिलांना माहिती होतं, म्हणून त्यांनी तो प्रयत्न पुन्हा एकदा करून झालाय. सर्व गोष्टी पूर्वी होऊन ऑल धिस शिट हॅपन बिफोर. ही जी हिंदू आणि बुद्ध धर्माची जी शिकवणूक आहे ती किती महत्त्वाची आहे, की आहे ना ती वेदनाच आहे. प्रश्न फक्त असा आहे की मानवी आयुष्य आणि वेदना यांची फारकत करता येणं शक्य आहे का? लोक याची फारकत करायचा प्रयत्न करतात. ही जी सगळी लोकं आहेत की ह्याचं मला दुःख होईल म्हणून मला तो अनुभव नको आहे, वाले जी लोकं आहेत, हे वेदना विरहित सीडलेस द्राक्षासारखं यांना हवं आहे. आणि इथे खूप मोठा गोंधळ आहे, कारण हे नाही होऊ शकत. हे नैसर्गिकरित्या अशक्य आहे. जिथे नातं आहे, जिथे अटॅचमेंट आहे, तिथे ती कधी ना कधी तुटणार आहे आणि तिथे ती वेदना होणार आहे. आणि ज्या माणसाची या वेदनेची तयारी नाही, माणूस म्हणून जो या वेदनेलाही मिठी मारायला तयार नाही आहे, तो माणूस म्हणून जगूच शकत नाही आहे. आणि मग ती लोकं आपल्याला जास्त कृत्रिम वाटतात, यांत्रिक वाटतात, जास्त व्यावसायिक वाटतात, कारण तो त्याच्यात बुचकळलेला दिसत नाही. पण आपल्याला या वेदनेची भयंकर आस असते. त्याच्यामुळे सेलिब्रिटीजच्या सुद्धा बाबतीत जेव्हा काहीतरी वाईट गोष्टी होतात तेव्हा त्या आपण फार चघळतो, की आपल्या दृष्टीने जी इनविन्सिबल माणसं आहेत त्यांना सुद्धा वेदना झाली. हे त्यांच्या माणूसपणाचं जे लक्षण आहे ते आपल्याला फार भावतं. त्याच्यामुळे सगळे सेलिब्रिटी कुठला तरी स्वतःचा ह्युमन आस्पेक्ट दाखवायचा प्रयत्न करत असतात त्यांच्या PR मेकॅनिझमच्या थ्रू, की त्याला ना हे किती भयंकर आवडतं, मग ह्याच्यासाठी तो काही करायला तयार. मग लहानपणी मी कसं चोरून आईस्क्रीम खाल्लं होतं, ह्याची 83 वर्षाच्या सुपरस्टारची गोष्टसुद्धा आपल्याला फार हवीहवीशी वाटते, कारण तिथे तो माणूस दिसतो. त्याच्याशी आपल्याला कनेक्ट करणं शक्य आहे. आपण त्याच्या सुपरस्टारडमशी नाही कनेक्ट करू शकत आहे, आपण त्याचा फक्त हेवा करू शकतो आहे, पण त्याच्या माणूसपणाशी कनेक्ट करू शकतो. तर ते स्वतःच्या माणूसपणाशी कनेक्ट करणं ही त्याची पहिली गरज आहे, जे बुद्धांनी करायची तयारी दाखवली, की ही माझी अटॅचमेंट आहे आणि अटॅचमेंटबरोबर ही वेदना येणार आहे आणि मी अटॅचमेंट आणि वेदना दोन्हीला जर मिठी मारायला तयार असेल तरच मी त्याच्या पलीकडे जाऊ शकतो आहे. त्यामुळे अपेक्षाभंग होणं, नात्यामध्ये त्रास होणं हे गॅरंटीड आहे. जर तुम्हाला त्रास झाला नाही आहे तर तुम्ही त्या नातं त्या खोलीला नेलंच नाही आहे. तुम्ही वरवर चहा पाण्याच्याच गप्पा करताय 50 वर्ष लग्न झालेलं असलं तरी. बापरे. असं का होतं की काही लोक जास्त दुखावली जातात आणि काही लोक कमी दुखावली जातात? म्हणजे असं असतं का की काही लोकांचा या अपेक्षांचा किंवा गरजांचा टॉलरन्स जास्त असतो आणि काहींचा कमी असतो? ह्याच्यात कमी जास्त नाही आहे ॲक्च्युली. तुमची वेदनेची एक फिंगरप्रिंट आहे, ती प्रत्येकाची खूप युनिक आहे, की तुम्ही कशाने दुखावले जाणार आहात, त्याला तुमची रिॲक्शन काय असणार आहे, ती वेदना तुम्ही ओळखू शकणार आहात का नाही, असेल तर का आणि नसेल तर का, आणि त्याचं तुम्ही काय करणार आहात, याचा प्रत्येकाचा या वेदनेशी डील करायचा एक कमालीचा युनिक पॅटर्न आहे. एक वेळ 2 माणसांचा आधार नंबर सेम निघेल,
पण हा पॅटर्न सेम निघणार नाही. हा इतका युनिक पॅटर्न आहे आणि तो स्वतःचा पॅटर्न ओळखणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाची सेन्सिटिव्हिटी वेगळ्या गोष्टीसाठी असू शकते आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे हा फारच जास्त सेन्सिटिव्ह आहे, मी तर नाही आहे. पण माझी सेन्सिटिव्हिटी वेगळी आहे. प्रत्येकाच्या दुखरी जागा वेगळी आहे, त्याला जाणवणारी ती वेदना वेगळी आहे आणि तो भाग खूप महत्त्वाचा आहे की कदाचित एखाद्या व्यक्तीला 4 चौघामध्ये कोणी त्याचे कपडे फेडले तरी वाईट वाटणार नाही आहे, पण घरी जाऊन माझ्या प्रेमाच्या व्यक्तीने माझ्या चहामध्ये साखर जास्त घातली तर त्याची वेदना होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात कमी आणि जास्त वेदनेची शर्यत नसते. अनफॉर्च्युनेटली सोशल मीडियाच्या जगामध्ये लोक वेदनांची चढाओढ लावत आहेत की तुला झालं ते जास्त वाईट का मला झालं ते जास्त वाईट. नाही, माझं जास्त वाईट, हे जास्त वेदनादायक होतं. असं नाही आहे, वेदनांची शर्यत नाही आहे. प्रत्येकाची वेदना ही त्याच्यासाठी तीव्र आहे. ती कदाचित मला समजणार नाही, मला ती वेदना वाटणार नाही किंवा या गोष्टीमध्ये वेदना होण्यासारखं काय आहे असंही माझं मत असू शकेल, पण तुझी वेदना ही तुझी वेदना आहे, माझी वेदना ही माझी वेदना आहे आणि त्याच्यामध्ये चढाओढ किंवा शर्यत नाही असू शकत. त्यामुळे काही लोक जास्त वेदनाप्रवण असतात का, काही लोक काही बाबतीत जास्त वेदनाप्रवण असतात, उरलेली लोक वेगळ्या बाबतीत वेदनाप्रवण असतात, एवढंच आपण म्हणू शकतो. कारण बऱ्याचदा हे होतं ना की एवढ्या तेवढ्याला काय झालं हर्ट व्हायला, किंवा सतत काय ट्रिगर होत असता, किंवा सतत का तुम्हाला काय सतत दुःख घोळायला आवडतं, असं काही लोकांबाबत म्हटलं जातं. आणि मग आपण त्या लोकांना कमकुवत म्हणून बघतो. आपण त्या लोकांना काय त्या भावनेसोबत डील करता येत नाही या पद्धतीनं बघतो. म्हणून खरं तर हा प्रश्न होता. पण ही जी लोक, त्यांचा हा एक आस्पेक्ट आपल्याला दिसतोय. मला या गोष्टीची खूप काळजी वाटते की एका आस्पेक्टवरून काही 4 अनुभवांच्या सांगड घालून लोक दुसऱ्या व्यक्तीच्या अख्ख्या व्यक्तिमत्वाबद्दलचं एक स्टेटमेंट करतायत. म्हणजे सायकोथेरपिस्ट म्हणून हे मला माहिती आहे, वर्षानुवर्ष लागतात माणूस समजायला. प्रोफेशनली मी ते काम करतो आहे आणि तरीही मला तो माणूस समजायला वेळ लागतोय, कारण काही पदर असे असतात की जे त्या लेव्हलचा विश्वास निर्माण होईपर्यंत दिसतसुद्धा नाहीत. कधी कधी त्याही व्यक्तीला दिसलेले नसतात. आणि आपण काहीतरी 4 गोष्टी बघायच्या, ऑफिसमध्ये 10 लोक अमुक बोलले आणि त्याची त्या व्यक्तीने अशी रिॲक्शन दिली, ह्याच्यावरनं आपण त्याच्याबद्दल काहीतरी, त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल, आयुष्याबद्दल, अख्ख्या अनुभवाबद्दल एक काहीतरी असं ब्लँकेट की नाही तो फार सेन्सिटिव्ह आहे म्हणून स्टेटमेंट करतोय. ह्याच्यात आय थिंक त्या व्यक्तीपेक्षा आपण स्वतःबद्दल जास्त बोलतोय. मला हे एक विचारायचं आहे की ओळखायचं कसं की मी दुखावलं गेलं. म्हणजे आपण थोडं याच्याबद्दल बोललो, पण मला आणखीन ते हायलाईट करत हे करायचं, कारण त्यांना नेमकं बदल काय होतोय माझ्यात पण. म्हणजे ज्यावेळेस मी दुखावलं गेलो त्यावेळेस माझा स्वतःकडे किंवा जगाकडे किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांकडे बघण्याचा काही दृष्टिकोन बदलतंय का, मला ओळखता येते का मी दुखावलं गेलो. कारण हे ओळखणं ना कदाचित मान्य तर त्याच्यानंतर होईल, पण हे मला ओळखता येते का की मी आत्ता फक्त ते झटकतो आहे, तिथपर्यंतच ते जातं. तर ते ओळखायचं कसं की मी खरंच दुखावलं गेलो आहे. जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा एक कुठली तरी भावना पण तीव्र स्वरूपामध्ये समोर येते. अच्छा. ती पुन्हा प्रत्येकाची वेगळी असणार आहे, पण तीव्र काहीतरी पटकन होऊन गेलं ह्याचं जर भान असेल तर तो धागा मागे ट्रॅक करून ह्याच्यात कुठे दुखावलेपण आहे का हे शोधलं जाऊ शकतं. प्रत्येकाचीच दुखावली जाण्याची भावना ही शांत कोपऱ्यात जाऊन बसणं, मुटकुळं करून बसणं अशी असेलच असं नाही. कदाचित कोणाचा तरी एक्स्ट्रीम राग असेल. इनफॅक्ट सध्या ज्या समाजामध्ये आपण जगतो आहोत आणि ज्या प्रकारे समाजाचा पोट ठरतो आहे त्याच्यात आपण प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर फेकतो आहोत, त्याच्यामुळे तो राग हाच बरेचदा दिसतो आहे दुखावल्याच्या ह्याच्यामधनं. परवाच आपण तो व्हिडिओ सोशल मीडियावर बघत होता की कोणीतरी एक माणूस हातामध्ये मोठा रॉड घेऊन दुसऱ्याच्या गाडीच्या काचा फोडत होता. तर अशा प्रकारचा राग दिसणं सुद्धा जे आहे ते दोन्ही माणसं दुखावलेली होती आणि ती दोघं किती वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत होती. तिथली आजूबाजूची 4 प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी होती त्या दुःखाला. तर हा जो भाग आहे तर तीव्र भावना फटकन येणं आणि ती कधी कधी फक्त क्षणभरात येऊन परत शांत होते, कारण आपलं बाकीचं मन त्याला परत झाकण घालतं. तर अशा प्रकारे काहीतरी सटकन झाल्याचं जाणवणं हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. ह्याच्यावरनं कळतं की मला काहीतरी टोचलंय. जसा पायात काटा गेला की
तिडीक जातं डोक्यामध्ये, सणक जातं डोक्यामध्ये, एक वेदना, अशी तीव्र वेदना तिथपर्यंत पोचते. आणि मग आपण तिथे बघतो तोपर्यंत ती बरेचदा वेदनासुद्धा थांबून गेलेली असते. पण तो तो जो स्पाईक आहे वेदनेचा किंवा कुठल्याही भावनेचा, तो बरेचदा ह्याचा इंडिकेटर असतो. खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता म्हणजे आय एम शुअर की जी लोक ऐकतायत ते त्यांचे दुखावले गेल्याचा काहीतरी प्रसंग आठवून ते शोधण्याचा प्रयत्न करत असतील, पण हे ॲक्च्युली असं शोधता येऊ शकतं, हे खूप बरं वाटतं की हे ओळखता येऊ शकतं. पण ओंकार, त्याची एक फार महत्त्वाची अट आहे. हो. त्याच्यासाठी गोष्टी स्लो डाऊन पाहिजेत. हम्म. जर तुम्ही घाईत असाल, आणि जे बहुतेक सगळे लोक सध्या कायम घाईत असतात, तर त्यांना हे नाही कळणार आहे. जसं गाडीचं पंक्चर झालं आहे, हे सुद्धा कधी कधी इतर लोकांनी दाखवावं लागतं. आणि मग आपण विचार करतो की अरे, मी ही पंक्चर झालेली गाडी कशी चालवतो गेले 5 किलोमीटर. मग ते उतरतो आणि व्हील काढतो तेव्हा लक्षात आहे की अख्खा टायर फाटलाय आणि मला कळलंच नाही. आणि टायर फाटण्या इतकं एक गोष्ट झाली आणि तरी मी गाडी तशीच रेटतोय, कोणीतरी दाखवलं तेव्हा कळलं. हा जो घाईचा भाग आहे, हा प्रॉब्लेमॅटिक आहे. सगळेजण इतके घाईत असतात किंवा इतके डिस्ट्रॅक्टेड असतात तुमच्या हातातल्या फोनमुळे, मीडियामुळे, की तुम्हाला काहीतरी एक भावनेची तीव्र गोष्ट तिथे होऊन गेली आहे ह्याचं कधी कधी भानच राहत नाही. त्यामुळे स्लो डाऊन होणं फार गरजेचं आहे, नाहीतर हे नाही कळणार आहे. विशेषतः ज्या खूप आतल्या गोष्टी आहेत की जे छोटेसे स्पाइक्स देऊन जातात, पटकन देऊन जातात, ते जर तुम्हाला आत्मबोध हवा असेल तर तुम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा ट्यून असणं गरजेचं आहे. तेही कळणं गरजेचं आहे आणि ते त्या घाईमध्ये नाही कळत, निघून जातं. हेच जे की कुणीतरी दुसऱ्याने ती ओळख करून देणं की तुला काहीतरी त्रास होतोय. जर खूप काळ हे माझं दुखणं किंवा मला होणारा त्रास मी दाबून ठेवला, तर त्याचे ओव्हरऑल काय परिणाम माझ्यावरती होतात? कारण बऱ्याचदा आपल्याला हे कळत नाही ना. म्हणजे मी जर हर्ट असीन आणि मी त्याच्यावरती काहीच काम नाही केलं तर काय होतं? म्हणजे त्यानं माझा स्वभाव बदलतो, त्यानं माझे रिलेशन्स बिघडतात, नेमकं काय होतं त्याने? काय आपण भावना आणि शरीराबद्दलच बोलतो आहोत, तर हे म्हणजे भावनेचं बद्धकोष्ठ आहे की तुमचा निचरा झालेलाच नाही आहे, धरून ठेवलेला आहे. तुम्ही दरवेळी तो आवेग येतो तेव्हा तुम्ही करून बसून राहता आहात आणि त्या आवेगाला परत पाठवायचा प्रयत्न करता आहात. तर कुठलीही भावना असो, आनंदसुद्धा लपवून ठेवता येत नाही आणि दुःखसुद्धा लपवून ठेवता येत नाही. ते कुठेतरी आतमध्ये खायला सुरुवात करतं आणि ते भयंकर असतं. ते अनेकदा, म्हणजे जर तुम्ही भावना प्रधान व्यक्ती असाल आणि त्याचा चटका हा तुमच्या भावनिक मेंदूला बसणार असेल, तर तुमच्या भावना तिथे बधीर होतात. अति टोकाला जेव्हा जातं वेदना, तेव्हा मेंदू ती वेदना शट ऑफ करायला शिकतो. त्याच्यामुळे तिथं बर्नआउट झालेला दिसतो की त्या व्यक्तीची भावनिक रिॲक्शन येणं बंद होतं. कारण विशेषतः तुम्ही जर खूप लहानपणी खूप जास्त भावनिक अत्याचार किंवा ती तीव्रता सहन केली असेल, तर तुमचं भावनिक ॲपरेटस लिटरली जळून गेल्यासारखं झालेलं असतं की मोठ्यापणी मग ती व्यक्ती बधीर वाटायला लागते. आपण त्यांना कधी कधी थंड रक्ताचे म्हणतो. आणि त्या थंड रक्तातनं ज्या अनेक गोष्टी केल्या जातात त्या त्याच्यात येतात, पण तिथे ते जाळपोळ झालेली आहे अक्षरशः. काही लोकांचे फक्त शारीरिक लक्षणं दिसतात. प्रत्येकाची वेदना, प्रत्येकाची भावना ही त्याच्या कुठल्या अवयवाला जाऊन चिकटेल हे पुन्हा त्या त्या व्यक्तींबद्दल ठरतं. काहींचं फक्त ब्लड प्रेशर वाढतं, काहींचं फक्त डोकं गच्च झाल्यासारखं होतं, काहींना मळमळतं, काहींच्या कानात सून करून आवाज यायला लागतात, काहींच्या डोळ्यापुढे तारे चमकतात, काहींच्या तोंडाची चव जाते, काहींची भूक जाते, काहींचे हातपाय गळतात, काहींचे हातपाय दुखतात, काहींचं अंग कोरडं पडतं, उष्ण होतं, तर काहींना दारा घाम फुटायला लागतो, काहींचं पोट बिघडतं, काहींना काही खावंसंच वाटत नाही, काहींचे हातपाय गळून जातात, तर काहींचे हातपाय आखडतात, काहींची धडधड व्हायला लागते, तर काहींचं हृदय शांत व्हायला लागतं. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक सिग्नेचर असते, त्या त्या भावनेची, त्या त्या वेदनेची एक शारीरिक सिग्नेचर असते आणि तीही ओळखणं गरजेचं असतं. नाही तर मग त्या डॉक्टरांकडे लाईन लावून बसलेले सापडतात. माझं ना डोकंच दुखतंय, थांबतच नाही, डोकंच चढलंय. तर ते काहीतरी मनावर तिथे हे आहे. मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक डोकेदुखीचं भावनिक कारण असतं, लेट्स नॉट गेट दॅट रॉंग. पण भावना ही शरीराशी इतकी निगडीत आहे. इनफॅक्ट लोकांनी याबद्दल प्रयोग केलेले आहेत की जर तुम्ही नेक डाऊन पॅरालिसिस तुम्हाला असेल, तर तुम्हाला भावनेची तीव्रताच तितकी जाणवत नाही, कारण शरीराचा सहभाग असावा लागतो भावनेच्या तीव्रता जाणवण्यामध्ये. भावना हा फक्त मानसिक खेळ नाही आहे,
ती शरीराशी निगडीत आहे. म्हणजे ज्या लोकांनी सायकॉलॉजी 101 वाचलेलं आहे त्यांना शास्त्रसिंगर आणि जेम्स लँच थिअरी माहिती आहे की फक्त मनामध्ये जाणवणारी गोष्ट, शरीर आणि मनामध्ये जाणवणारी गोष्ट, फक्त शरीरात जाणवणारी गोष्ट आणि या सगळ्याची सांगड असणारी गोष्ट, अशी ती इंटिग्रेटेड थिअरी भावनांची सध्या प्रचलित आहे की या सर्व गोष्टी एकत्र असतात आणि त्या वेगळ्या नाही करतायत, तरच भावना त्याच्या पूर्णत्वाने जाणवते. बापरे. ज्यावेळेस मग आता जाणवलं की मी हर्ट आहे आणि स्वतःला मनाला इजा झालेली आहे माझ्या, त्यावेळेस नेमकं करायला काय पाहिजे? म्हणजे ते बाजूला सरकवून द्यायचं, ते ऑब्झर्व करायचं, नेमकं करायचं काय त्याच्या बाबतीत? कारण यानं जी काही मानहानी झाली आहे ती कदाचित मला स्वतःलाच झाली. माझी स्वतःकडनं असलेली अपेक्षा किंवा गरज किंवा समोरच्याकडनं असलेली गरज पूर्ण नाही झाली आहे आणि आता त्याचं काय करायचं आहे हेही माहीत नाही आहे मला. तर नेमकं करावं काय ज्यावेळेस हर्ट वाटतंय? मला काय हवं आहे हा प्रश्न त्यातला फार महत्त्वाचा आहे. कधी कधी लोकांना न्याय हवा असतो, पण आता पु ल देशपांडेंनीच सांगून ठेवलं आहे की कोर्टामध्ये न्यायाधीश जो निकाल देतात त्याला न्याय म्हणायचं असा कायदा आहे. न्याय असतो का, न्याय मिळतो का, हे खूप कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं. तर ज्या व्यक्तीला स्वतःसाठी हे गणित सोडवायचं आहे त्या व्यक्तीला शक्य आहे की मला का दुःख झालं आहे, मला एक्झॅक्टली इथे काय दुखलं आहे, माझा स्वाभिमान दुखावला आहे, माझी प्रेमाची अपेक्षा दुखावली आहे, माझी सन्मानाची अपेक्षा दुखावली आहे, माझी समजूतदारपणाची अपेक्षा दुखावली आहे, काय झालं आहे मला, हे जर स्वतःला कळलं, स्वतःला विचारता आलं, तर त्या उत्तरातनं काहीतरी पुढे रस्ता सापडणं शक्य आहे. मग मला असं नेहमी होतं का, मला फक्त या व्यक्तीबद्दल होतं का, मग ही व्यक्ती जेव्हा हे करते तेव्हा ते मला होतं का. विशेषतः जी जोडपी आहेत ना की जे अनेक वर्ष एकत्र राहिली आहेत त्यांना एकमेकांचे हे पेन पॉईंट कळलेले असतात. आणि बरेचदा तुम्हाला असं लक्षात येतं की वृद्ध जोडपे आहेत, किरकिर 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 करत भांडत असतात एकमेकांशी. पोरं म्हणतात अहो सोडा ना, हे काय भांडायचे विषय आहेत का, तुम्ही आता इतके वर्ष एकत्र राहताय, पण ते त्याच्यावर भांडत राहतात. आपल्याला वाटतं बरं ठीक आहे, मग तुम्ही घटस्फोट करून देऊ का तुमचा, जा वेगळे राहायला, तुम्हाला वेगळी घरं, तर तेही नाही, पण ते एकमेकांना पकडून किरकिर करत राहतात. कधी कधी प्रेमाचं नातं फक्त तेवढंच शिल्लक राहिलेलं असतं की एकमेकांवर रागवत राहणे, एवढंच, एकमेकांच्या अपेक्षाभंग करत राहणं, हेच प्रेम शिल्लक राहिलेलं असतं, हेच नातं शिल्लक राहिलेलं असतं. तर हे होतं आहे का, माझं काय होतं आहे, मला काय होतं आहे, हा त्यातला फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे थोडे पदर स्वतःहून सोडवावे लागतात. याची काय प्रत्येकाने उठून थेरपिस्टकडे जायची गरज नाही की मला काय दुखतं, काय झालं की मला दुखतं, कसं दुखतं, कोणाबरोबर दुखतं, कोणी काय केलं की दुखतं, मग ह्याच्यात व्हॉट डू आय ब्रिंग टू द टेबल, ह्याच्यात माझे व्यक्तिमत्व विशेष काय आहेत की जे मला हे दुखतं, हे खरं सगळ्यांना दुखतं का, हे युनिव्हर्सल आहे का. तर ह्याचा जर तुम्ही अभ्यास करायला घेतला थोडा शांतपणे पुन्हा एकदा, तर तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी कळणार आहे. आणि ही गंमत अशी आहे की हे ज्ञान, हा अनुभव, हे खूप लिबरेटिंग आहे, हे स्वातंत्र्यदायी आहे की जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल या गोष्टी कळायला लागतात तेव्हा तुम्ही बदलायला लागता. स्वतःबद्दल जेव्हा हा साक्षीभाव येतो तेव्हा पुढच्या वेळी ती व्यक्ती तीच गोष्ट जेव्हा करते तेव्हा तुम्हाला स्माईल येतं की अरे हां, हे दुखतं बरं का मला, अरे पण आत्ता दुखलं नाही, का नाही दुखलं, कारण मला माहिती आहे हे दुखणार आहे, मी बदललो आहे, मी तीच व्यक्ती नाही आहे, अनावधानाने त्या खड्ड्यात पडणारा मी माणूस नाही आहे, मला आता माहिती आहे इथे खड्डा असतो, मी तो खड्डा आला की हां मी नाही पडणार आता याच्यात, म्हणून मी बाजूने जातो. मला राग येईल की मी टॅक्स भरूनसुद्धा इथे खड्डे काय आहेत, माझ्या तोंडून शिवी जाईल, पण ती स्वतःसाठी नसेल, ती त्या परिस्थितीसाठी असेल. आणि आता मी वेगळा सो दरवेळी एक अवेअरनेस लेव्हल आली की तुम्ही बदलता, व्यक्ती म्हणून ट्रान्सफॉर्म होता. आणि अशाच प्रकारे आपण मोठं, आपण जन्मभर फक्त ट्रान्सफॉर्मच होत असतो, सतत कोशात जायचं आणि वेगळं फुलपाखरू म्हणून निघायचं, हा जो आपला भाग आहे, ही त्यातली गमतीची गोष्ट आहे. जर स्वतःबद्दल शिकायचं असेल, आत्मबोध घ्यायचा असेल, बदलायचं असेल, ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल, तर जन्मभर चालू राहणारा प्रवास आहे. हां, मला तू हे करणं बंद केलं पाहिजेस, असा जर, हे जर असं जर बोट असेल तर मग मात्र तुम्ही आणि तुमचं दुःख, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, मग ते चालू राहील. कारण आय थिंक कवी अनिलांनी म्हटलेलं आहे का, काटा रुते कोणाला
आक्रंदतात कोणी, मज फुलही रुतावे. हे असं काही काही जणांचं नशीब असू शकतं की मला टोचतंय ते काय आहे. लोकांना तो काटा दिसतो आहे, तो मला काटा वाटतोय का? लोकांना ते फूल दिसतंय पण मला काट्यासारखं लागतंय का? ह्याच्यातला मी महत्त्वाचा आहे. मीचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि शांतपणे त्या मीकडे, भोगणाऱ्या मीकडे, विचार करणाऱ्या मीनी बघणं, ही त्यातली गंमत आहे. असं होतं का सर की हे जे दुखावलेपण आहे हे काही लोकांच्या आयडेंटिटीचाच भाग बनून जातं, की मी स्वतःलाच ते लेबल लावतो की मी हा असा आहे, की माझ्या बाबतीत काय माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, माझ्यावर माझी कोणी काळजी करत नाही, आणि मग मी त्या माझ्या दुखावलेपणाला माझ्या स्वभावाचा, माझ्या व्यक्तित्वाचाच भाग बनवून टाकतो आणि मग ते मी स्वतःला तसं बनवतो. असं होतं का? आणि होत असेल तर असं का होतं? असतात ना अशी अनेक दुर्दैवी लोकं असतात की ज्यांना त्यांची वेदना, त्यांचे जुने अनुभव आणि त्यामधून दिसणारा अन्याय हीच करन्सी म्हणून प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये समोर आणायची, तेवढीच गोष्ट शिल्लक राहिलेली असते, किंवा ॲटलिस्ट असं त्यांना वाटत असतं. आणि त्या जोरावर ते नाते बनवायचा प्रयत्न करत असतात. पण हे हे जे नातं या निमित्ताने जे निर्माण होतं ते खूप थोडा वेळ टिकणारं नातं असतं. कारण हे एका निगेटिव्ह इमोशनवर क्रिएट झालेलं नातं आहे, की कोणाला तरी दुखतं आहे आणि त्यामुळे दुसऱ्यांचं दुःख दूर करण्याची ज्या व्यक्तीची उर्मी आहे, अशीच दोन व्यक्ती एकत्र येत आहेत. पण व्यक्ती, आत्ता आपण बघितलं की व्यक्ती सतत ट्रान्सफॉर्म होत राहते. त्याच्यामुळे त्यांच्या गरजा बदलतात, त्यांच्या वेदना बदलतात. आणि आता नाही मला तुझं दुःख, हेच दुःख वारंवार मला नाही दूर करायचं म्हणून ती व्यक्ती निघून जाऊ शकते, कंटाळू शकते, थकू शकते. कधी कधी त्या व्यक्तीला स्वतःची जाणीव होऊ शकतं की अरे सतत या व्यक्तीचं दुःख दूर करणं हीच माझी आयडेंटिटी आहे, नाही मला नको ही आयडेंटिटी, मला थोडं वेगळं व्हायचं आहे, आता मला बाकीचंही जग बघायचं आहे. तर हे बदलू शकतं. पण अशा प्रकारे वेदनेचा, आता त्याला बाजार म्हणायचं का मला माहिती नाही, कारण तो फार व्हॅल्यू लेडन शब्द आहे. पण अशा प्रकारे सतत स्वतःची वेदना प्रेझेंट करत राहणारी लोकं असतात. अशी लोकं समोर येतात तेव्हा आपण पुन्हा स्वतःला प्रश्न विचारावा की मला काय होतंय. जेव्हा कोणीतरी फक्त स्वतःची वेदना समोर मांडत राहत आहे, ती एकाच प्रकारची वेदना मांडत राहत आहे, या द्वेषाने ती वेदना मांडत राहत आहे किंवा या पद्धतीने वेदना मांडत तर माझी इमोशनल रिॲक्शन त्याला कशी असते, याच्यातून मलाही स्वतःबद्दल काहीतरी समजतं की कुठेतरी भूकंप झालेला आहे, तिथल्या लोकांना मदतीची गरज आहे म्हणून मी जाऊन मदत करतो आहे, का मी असे भूकंप शोधतच फिरतो आहे. बापरे. की जिथे मला सतत मदतीच्या गाड्या नेऊन पोचत्या करता येतील. मी कोण आहे. ह्याच्यातनं अशा लोकांशी इंटरॅक्ट करताना आपल्या मनात काय तरंग होत आहेत, यावरनं पुन्हा एकदा आपण स्वतःबद्दल काहीतरी शिकू शकतोय. आत्ता एक इंस्टाग्रामवरती बऱ्यापैकी पॉप्युलर टर्म जी सगळे या भावनिक गोष्टीत वापरतात ती म्हणजे हीलिंग. हे हील होणं कुठल्याही दुखापतीनंतर, म्हणजे जशी आपली शारीरिक जखम आहे, काहीतरी जखम झाली की त्याच्यावर आपण मलमपट्टी करतो, काही वेळ जाऊ द्यावा लागतो आणि मग ती जखम भरते. तशी भावनिक जखम आणि ते भावनिक हीलिंग कसं शक्य आहे, एकतर ते कसं अचीव करता येतं आणि हे हील होणंसुद्धा किती महत्त्वाचं आहे. सो हीलिंग हा जरा प्रॉब्लेमॅटिक शब्द आहे, कारण त्याचं ओरिजिनल अर्थ किंवा ज्या संदर्भात तो शब्द आला तिथे काहीतरी जखम आणि ती भरणं, त्याचा शारीरिक भाग त्याच्यात खूप जास्त आहे. पण आपण आता सगळेच शब्द घेतो आणि सगळीकडेच वापरून टाकतो, त्याच्यामुळे सगळंच महा असतं, अति महाभयंकर महा वगैरे महाच असतं सगळं. त्याच्यामुळे खरं महा असं काही राहिलेलंच नाही आहे आता, बरोबर. त्यामुळे हे जे महाप्रेम किंवा महाभावना किंवा हे जे महा हिलिंग वगैरे जे आहे, हिलिंग निसर्ग कशासाठी करतो की एक म्हणजे जी झालेली जखम आहे ती भरून येणं, हा एक टप्पा आहे. अच्छा. निसर्ग तिथे स्कार निर्माण करतो. आयदर निसर्ग ओरिजिनल टिश्यू जसा होता तसाचे तसा करायचा प्रयत्न करतो, जे दरवेळी शक्य नसतं, काही विशिष्ट परिस्थितीतच शक्य असतं. नाहीतर तो तिथे अशा प्रकारे स्कार टिश्यू बनवतो की ते जास्त बळकट होतं. तर हीलिंग हे त्या बळकटीकरणापर्यंत जाण्याची गरज आहे, तरच ते पूर्ण झालंय नैसर्गिकरित्या. नुसतं त्याला कुरवाळत बसणं हे हीलिंग नव्हे, ते कुरवाळणं झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला झालेलं दुःख हे भरून येऊ शकतं का?
तर पुन्हा एकदा तुम्ही जर हा सर्व आत्मशोध घ्यायला तयार असाल, स्वतःच्या दुःखाची सुद्धा स्वतःला जबाबदारी घ्यायला तयार असाल, तर तिथे ती जखम भरून येणं, तिथे तो विशिष्ट प्रकारचा स्कार टिश्यू निर्माण होणं आत्मज्ञानाचा, आणि पुन्हा त्याच प्रकारे तुम्ही दुखावले जाणार नाही किंवा पुन्हा तशाच प्रसंगात आलात तर इथे मी अशा प्रकारे दुखावलो जातो याचं भान ठेवून तुम्ही वागाल, इथपर्यंत जाणं शक्य असतं. की लोकांना मी सतत, मी पुन्हा अगदी ढोबळ उदाहरणं घेतो आहे, की मित्र माझे पैसे बुडवतात. ह्याच्यात मित्रांपेक्षा त्यांना सतत उसने देणारा आणि नाही म्हणायची तयारी नसणारा मी हा महत्त्वाचा आहे. कारण बुडवणारे 100 लोकांकडे पैसे मागत फिरत असतात, 100 90 त्यांना नाही म्हणतात. माझ्यासारखेच 10 कोणीतरी असे असतात की जे ह्याला बळी पडतात, कारण त्यांची स्वतःची भावनिक गरज असते त्याला मदत करण्याची, आणि मग ते दुखावलं जातोय मी, आणि तरीही मी देत राहतो आहे आणि परत परत दुखावलं जातोय. हा जो मी स्वतःशीच आत्मक्लेशाचा खेळ खेळतो आहे, हा खेळ मी थांबवायला तयार आहे का? ह्या आत्मक्लेशातनं मला काय मिळतं आहे? पुन्हा जसं तू मग म्हणाला की त्या वेदनेचीच करन्सी आहे का, की हे पैसे देऊन मी काहीतरी मोठेपणा खरेदी करतोय का सततचा? हे जर तुम्हाला स्वतःला विचारायची तयारी असेल, त्यातनं काय मिळतं आहे याचा हिशोब लावायची तयारी असेल, हे योग्य आहे का अयोग्य ह्याच्याकडे बघायची तयारी असेल, त्याची जबाबदारी घ्यायची तयारी असेल, आणि पुढच्या वेळी वेगळं वागायची जर तयारी असेल, तर हे हिलिंग पूर्ण होणार आहे. नाहीतर हे कुरवाळणं होणार आहे. की बघा ना, आता किती मोठी जखम आहे ती हील पण होत नाही, याचीही एक वेगळी करन्सी निर्माण केली जाऊ शकते. की अश्वत्थामा बघा मला कसं भळाभळा, हे किती शतकं झाले मी ही वाहती जखम घेऊन फिरतो आहे. सो हे जे वेदना किंवा माझ्याबद्दल अन्याय झालेला आहे, मी व्हिक्टीम आहे, हा जो तू भाग म्हणतो आहेस, हा खूप विचित्र आहे. हे कदाचित खूप लोकांना अवघड वाटायला ऐकायला, पण ते खूप सिडक्टिव्ह पण आहे. अत्याचार झालेला आहे का याबद्दल काही दुमत असूच शकत नाही, इतका स्वच्छ ढळढळीत स्पष्ट अत्याचार आहे. पण जी हिलिंग प्रोसेस आहे त्यामध्ये व्हिक्टीमवरून सर्व्हायवर आणि सर्व्हायवरवरून थ्रायव्हिंग ह्युमन बिईंग इथपर्यंत प्रवास करणं, ही त्या व्यक्तीला मदत करणाऱ्यांची आणि त्या व्यक्तीची ही स्वतःबद्दलची जबाबदारी, असं मला वाटतं. की कितीही भयंकर गोष्ट माझ्या बाबतीत घडली असली तरी मी जन्मभर ती माझी आयडेंटिटी बनवून ठेवणार आहे का? मी कायम त्याच रोलमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन तो कोश बनवून जन्मभर मी त्या कोशातच राहणार आहे का? मला असं वाटतं की कितीही भयंकर अनुभव, आणि पुन्हा हे माझं वैयक्तिक मत आहे, याचं कुणी काय करावं हे ज्यांनी त्यांनी स्वतःसाठी ठरवायचं आहे. कोणी ते करत असेल तर ते चूक आहे किंवा बरोबर आहे असं मी स्टँड घेत नाही. मी माझ्याबद्दल बोलतो आहे की मला जन्मभर व्हिक्टीम म्हणून नाही राहायचं आहे, मला त्यातनं बाहेर पडायचं आहे, मला सर्व्हायव्हर व्हायचं आहे, मला तिथेही थांबायचं नाही आहे, मला थ्रायव्हर व्हायचं आहे. मला हा अनुभव मागे टाकून स्वतःचं आयुष्य परत वाहतं करायचं आहे एक वेगळी व्यक्ती म्हणून. ही मी स्वतःची वैयक्तिक जबाबदारी समजतो. त्याच्यामुळे माझ्या लहानपणी हे झालं होतं, माझ्या तरुणपणी हे झालं होतं, त्यांनी मला हे केलं होतं, हो ते सत्य आहे, मी ते तिथे ठेवलं आहे आणि आता मी निघालो आहे परत. हा माझ्या दृष्टीने त्या हिलिंग प्रोसेसमधला एक खूप महत्त्वाचा भाग आहे. पुन्हा एकदा हे मी माझ्याबद्दल बोलतो आहे. म्हणजे ते डिनाय करण्याची गरज नाही, ते आहे, पण ते फक्त तेच एकमेव माझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट नाही आहे हे पण मान्य करण्याची गरज आहे. अगदी आपण शेवटाकडे चाललो आहे आता. तर या सगळ्यात माफी काय रोल प्ले करते आणि किती महत्त्वाची असते? म्हणजे जर मी काहीतरी चुकीचं काहीतरी केलं कोणासोबत आणि मला जाणवतं आहे, म्हणजे आता आपण कायम मी हर्ट आहे या भावनेतनं या पर्स्पेक्टिव्हनं बोलतो आहे, पण मला जाणवलेलं असतं की माझ्यामुळे सुद्धा कोणीतरी हर्ट झालेलं आहे. तर त्यावेळेस काय करायला हवं? कारण ते असं फेमस कोट आहे ना की इट हर्ट्स टू हर्ट समवन यू लव्ह. तुम्ही चुकून किंवा काही कारणामुळे केलेल्या गोष्टीमुळे झालेल्या समोरच्या माणसाच्या वेदनेनं तुम्हाला जास्त वेदना होते. अशा वेळेस काय करायला हवं? पुन्हा सगळ्यांना नाही होत. दुसऱ्यांच्या वेदनेचे कमालीचा आनंद मिळवणारी लोक आहेत किंवा दुसऱ्याची वेदना बघून आतमध्ये भयंकर शांत वाटणारी लोक आहेत. सर्व प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये. त्याच्यामुळे असं काही जनरलायझेशन नाही आहे. पण तुमच्या हातून चूक झाली आहे आणि त्यामुळे दुसऱ्याला कोणाला तरी वेदना झाली आहे याची जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही माफी मागू शकता. मी मध्ये लहान मुलांसाठीचे जे किंवा पालकत्वासाठीचे जे मी छोटे छोटे व्हिडिओज बनवतो, तर त्या माझ्या पेरेंट अकॅडमी इंडियावर मी लहान मुलांना माफी कसं मागायला शिकवायचं याचा एक
छोटा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यात आम्ही याच गोष्टींबद्दल बोललो होतो की खरंच आपल्या हातून झालेल्या कृत्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला आहे याची मी जबाबदारी घेतली आहे का? की तुझ्या पायावर मी पाय दिला, पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे, तुझ्या पायावर माझा पाय पडला वाला पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे, मी तुझ्या पायावर पाय दिला आणि त्यामुळे तुझं बोट चिमटलं, तुला दुखलं, आय एम सॉरी, मी बर्फ आणतो तुझ्यासाठी किंवा मी तुला काहीतरी क्रोसिनची गोळी आणतो, ही पूर्ण माफी आहे. जर तुम्ही माफी मागतानाच पॅसिव्ह व्हॉइस वापरायला सुरुवात करतात, कसं ना मी खूप घाईत होतो म्हणून त्याची कारणं द्यायला सुरुवात करतात, तुम्ही ॲक्च्युली माफी नाही मागत आहे. कारण तुम्ही हे करण्याचा माझा कसा अधिकार होता किंवा कसं माझ्याकडून ही परिस्थिती कुणीतरी घडवून घेतली जस्टिफाय करतो आहे त्यामध्ये. ह्याच्यात तुम्ही दुसऱ्याची वेदनाही कमी लेखता आहात. त्याला काही फरक पडत नाही रे तू कुठं चालला होता ते. तू कदाचित नरेंद्र मोदींसाठी काहीतरी पॅकेट घेऊन चालला होता ज्याच्यातनं पाकिस्तान डिस्ट्रॉय करायचं काहीतरी त्याच्यात मंत्र होता असेल, पाय माझा मोडला आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ती पुन्हा जबाबदारी जी आहे ती जर नसेल तर ती माफी मागण्याला काही अर्थ नाही आहे. यू हॅव टू फील सॉरी, यू हॅव टू से सॉरी आणि यू हॅव टू डू सॉरी. हे त्याचे 3 बेसिक टप्पे आहेत की खरंच वाईट वाटलं पाहिजे दुसऱ्याला, माझ्या हातून त्रास झाला, माझ्या कृत्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला, मी कदाचित त्याला त्रास द्यायचा म्हणून हे केलं नाही पण झालेला आहे त्रास, हे महत्त्वाचं आहे. आणि मग त्याला ते बोलून दाखवणं स्वच्छ शब्दात, अशा प्रकारे कुठलंही जस्टिफिकेशन न देता आणि त्याबद्दल काहीतरी करणं, या तिन्ही जर स्टेप्स तुम्ही करणार असाल तर ती खरी माफी मागणं आहे. नाहीतर मेकअप आहे, स्वतः चांगलं दिसण्यासाठी स्वतःला केलेला, पुन्हा त्याच्याशी दुसऱ्याच्या वेदनेचा काही संबंध नाही आहे. बापरे, थँक्यू सो मच सर. म्हणजे खूप गुंतागुंतीची भावना म्हणता येईल पण ती तेवढीच सेल्फ रिफ्लेक्टिव्ह आहे. म्हणजे हे इतकं ते आता आत रुतून बसलं आहे की माझी वेदना ही माझ्यामुळे येते आहे, माझ्या वेदनेचं कारण मी आहे, हे जे इतकं आता स्वच्छ क्लिअर झालं आहे, त्यातनं ही भावना समजायला थोडी सोपी पडेल. खूप खूप आभार तुमचे. म्हणजे वेदनेबद्दल बोलताना ते असं त्याच्यावर कोणीतरी फुंकर घालावी किंवा मलम लावावं असं ते जे वाटतंय ते छान वाटतंय. तर थँक्यू फॉर इट. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. आपण भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये सगळ्या एक एक भावना उचकटून बघण्याचा प्रयत्न करतोय की नेमकं हे वाटतं म्हणजे नेमकं काय वाटतं, हे होतं म्हणजे नेमकं काय होतं आणि सोबत डील कसं करायचं, करता येतं का, ह्या सगळ्याबद्दल ॲड्रेस करण्यासाठीचा आपण भावनेचा क्रॅश कोर्समध्ये हा प्रयत्न करतो. धन्यवाद. लोभ असावा.